गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं धान्य पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरची या तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे, परंतु मागील 2 दिवसापासून सतत येत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे अक्षरशः पीक जे आहेत ते आडवे झालेले आहेत, पाण्याखाली गेलेले आहेत। यामुळे आता शेतकऱ्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मागील काही दिवसांपासून आपण जे आहे ते आपल्या शेतात राबत आहात, परंतु आज असे हाल झालेले आहेत, काय सांगाल? पहिल्यांदा पाणी आलं तर थोडा अर्धाच पडला होता। आता कालपासून पाणी आलं तर पूर्ण पडला आहे, पूर्ण सडून जायला हा माल। आमचं नुकसान होत आहे। तुमची मागणी काय आहे? आमच्या थोडंसं सरकारने मदत केली पाहिजे, बस एवढीच मागणी आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर काय सांगशील तू? फक्त शासनाने मदत करावी, एवढे नुकसान आहे तर भरपाई करून द्यावी। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।